मीरा भाईंदरमध्ये आज मनसेचा मोर्चा निघणार। व्यापारी संघटनेने काढलेल्या मोर्चाला मनसे उत्तर देणार आहे। मोर्चा आधी मात्र अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। काश्मीरा पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्याची माहिती पहाटे 3:30 वाजता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार होता। भाषेवरून झालेला मराठी गुजराती वाद लगेच संपेल असं दिसत नाही। तसंच याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत। मराठी न बोललेल्यांना आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोड परिसरातील एका मिठाई दुकानदाराला मारहाण केली होती। यानंतर 3 तारखेला परिसरातील व्यापाऱ्यांनी यांच्या निषेधार्थ मोर्चा काढला। या जय मारवाडी जय गुजराती अशा घोषणा देखील देण्यात आल्या। आता याच्या विरोधात समाजात तेढ निर्माण केल्याने मराठी एकजूट हा मराठी मोर्चा काढण्यात येणार होता। मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार होता, परंतु त्याआधीच अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलंय। आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। मनीष, आपण पाहतोय मोर्चा निघणार होता, मात्र मोर्चा निघण्याआधीच अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नक्कीच नीलम, आपण बघू शकतो की आज जो आहे तो मीरा रोड जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी मनसेने आव्हान केलं होतं आणि आज मोर्चा देखील निघणार होता। तो मोर्चाचा टायमिंग सकाळी 10 वाजताचा होता आणि तत्पूर्वीच आज रात्री 3:30 वाजता पहाटेच मीरा रोड पोलिसांनी काशीमीरा पोलिसांनी अविनाश जाधवांना ताब्यात घेतलंय। कारण याचं त्यांना मोर्चाची परवानगी देखील दिली गेली नव्हती, पण त्यांनी मात्र ठाम भूमिका घेतली होती की मोर्चा हा निघणारच म्हणून, आणि त्यामुळेच काल त्यांनी फेसबुक लाईव्ह देखील केलं होतं आणि त्यामुळेच त्यांना आज पहाटे 3:30 वाजता पोलिसांनी अटक केली आहे। सध्या अविनाश जाधव हे काशीमीरा पोलीस स्टेशन येथे आहेत। जी, धन्यवाद मनीष, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।